नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। तर अंगणवाडी पर्यवेक्षिका पदभरती 2026 सरळ सेवा अंतर्गत पदभरती याच्याविषयीची जी काही माहिती असणार आहे, ही माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची असणार आहे। बघा, यामध्ये काय सांगण्यात आले आहे, तर याबाबतची जी काही जाहिरात आहे, ही जाहिरात कधी प्रसिद्ध होणार, त्याचबरोबर कोणत्या महिन्यामध्ये याबाबतची ऍडव्हर्टाइज निघू शकते, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती स्क्रीनवरती दिलेले वेगवेगळे कोर्सेस काय असणार तर अवेलेबल असणार आहेत वेगवेगळे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सेविका असेल, एएनएम जेएनएम स्टाफ नर्स असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स असेल, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद भरती, एफडीए बॅच, आदिवासी बॅच, आरोग्य सेविका बॅच, तलाठी बॅच, स्वच्छता निरीक्षक, पशुसंवर्धक भरती, महिला व बाल विकास, टीईटी टेट असेल, एलएसओ बॅच असेल, जलसंधारण, मृदा संधारण, अशा या वेगवेगळ्या काय असणार तर बॅचेस असणार। यापैकी काही बॅचेस आपण 5 जून पासून सुरू केलेले आहेत, तर काही बॅचेस याच सर्व बॅचेस प्रामुख्याने आपण काय असणार तर 12 जून पासून सुद्धा नवीन स्वरूपामध्ये सुरू करतोय। या दोन्ही 5 जून पासून आणि 12 जून पासून चालवल्या जाणाऱ्या ह्या जे काही बॅचेस आहेत, ह्या नवीन अभ्यासक्रमावरती आणि त्याचबरोबर जे काही नवीन जीआर असणार आहेत तर त्याच्या धर्तीवरती असणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर काय करायचे तर बॅचेस जॉईनिंग करून घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामधील लेक्चर्स काय होतील तर पाहता येतील। इवन दो ते डाउनलोड करता येतील, मल्टिपल टाइम कितीही वेळा तुम्ही ते पाहू शकताय। देन त्याच्यानंतर आणखीन काय सांगितलं जातं तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजेच काय असणार तांत्रिक आणि अतांत्रिक हे जे काय असणारे घटक असणार आहेत, हे घटक शिकवणारे काय असणार तर वेगवेगळे शिक्षक तुम्हाला अवेलेबल असणार आहेत, जे की प्रामुख्याने तुम्हाला योग्य त्या पद्धतीने काय करतील मार्गदर्शन करतील। आपल्या अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती आपण आठवड्यातून मिनिमम 2 ते 3 वेळा पीवायक्यू टाइपचे क्वेश्चन्स जे काय असणार हे सॉल्व्ह करून घेतो, त्यांचं एक्सप्लेनेशन देतो। त्याचबरोबर आणखीन काय सांगितलं जातं बघा, तर ई बुक्स याद्वारे काय केलं जातात ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला नोट्स सुद्धा या ठिकाणी सर्क्युलेट केल्या जातात। ओके, ज्यांना कुणाला काय करायचे असणार ही बॅच जॉईनिंग करायची असणार तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकताय। बघा काय सांगितलं जातं तर महाराष्ट्रामध्ये महिला व बाल विकास विभागात अंतर्गत जी काय असणारी अंगणवाडी पर्यवेक्षिका असणार आहे, म्हणजे सुपरवायझर असेल किंवा मुख्य सेविका, या पदाच्या सरळ सेवा भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता असणार आहे। या विभागात तब्बल 8669 इतक्या नवीन पदांची मंजुरी दिली आहे, त्यामुळे ही मेगा भरती कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते। भरतीबद्दलची आवश्यक माहिती लक्षात ठेवायचं, भरतीमध्ये सुमारे पद 8000 ते 10000च्या आसपास पदे भरली जाण्याची शक्यता आहे। पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, ओके, म्हणजेच जी काय महिला असणार या महिलेची काय असणं गरजेचं आहे तर पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे। तसंच तिला संगणकाचं बेसिक ज्ञान म्हणजेच तिचा सर्वसाधारणतः एमएससीआयटीचा कोर्स पूर्ण झालेला असावा किंवा तत्सम कोर्स असणं गरजेचं असणार आहे। वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष असणार आहेत, कारण ही सरळ सेवेच्या अंतर्गत असणार आहे। ओके, जेव्हा अंतर्गत किंवा डिपार्टमेंटल पदभरती होणार आहे तर त्याच्यामध्ये 55 वर्षांची वयोमर्यादा सांगण्यात आलेली असणार आहे। ओके, परीक्षा पॅटर्न, परीक्षेमध्ये सर्वसाधारणतः 100 प्रश्न विचारले जातात, जे की सर्वसाधारणतः 200 गुणांसाठी असणार, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी या ठिकाणी विचारला जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने आयसीडीएस असेल, आयसीडीएसच्या योजना असतील, आयसीडीएसचा जो काही वेगळा अभ्यासक्रम असणार टेक्निकलचा तो या ठिकाणी सांगण्यात आलाय, ज्याच्यावरती 40 प्रश्न असणार आहेत, जे की 80 गुणांसाठी असणार आहेत। त्याचबरोबर पोषण अभियान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता असेल, सामान्य ज्ञान असेल, ओके, इत्यादी विषयांचा समावेश असणार आहे। आता जे काही सामान्य ज्ञान असणार आहे याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा भूगोल, भारताचा इतिहास, सामान्य विज्ञान ज्याच्यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र याचा सुद्धा समावेश असेल, आणि शिवाय करंट अफेअर्स जे काही चालू घडामोडी असणार याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असणार आहे। बघा, जाहिरात येण्याचे जी काय अपेक्षित कालावधी आहे
शकतो. जाहिरात येण्याचा अपेक्षित काळ हा सर्वसाधारणतः जून किंवा जुलै अखेर, बघा जून किंवा जुलै अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय येऊ शकते, तर याबाबतची जाहिरात येऊ शकते. सध्याची स्थिती महिला व बाल विकास विभागाने 23 वर्षानंतर तब्बल 8669 पदांच्या विषयीची काय केली नाही, नियमित पदांना मंजुरी दिली आहे, ज्याची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. सरळ सेवेची जागा, या एकूण मंजूर पदापैकी सरळ सेवेच्या कोट्यासाठी 520 पेक्षा जास्त जागांवरती जाहिरात येण्याची शक्यता आहे. बघा, सरळ सेवेच्या जागा एकूण ज्या काय 8000च्या जागा असणार, यापैकी सर्वसाधारणतः काय असणार, सरळ सेवेच्या कोट्यासाठी 520 पेक्षा जास्त पद या ठिकाणी भरली जाणार आहेत. ओके, लक्षात ठेवा. ही संधी का महत्वाची आहे बघा, तर तब्बल 23 वर्षानंतर मोठी भरती निघलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नियमित जागांची काय होणार आहे, तर भरती बऱ्याच वर्षानंतर होत आहे. अभ्यासाला काय असणार, वेळ मिळणे हे महत्वाचं कारण आहे. यामध्ये जून महिन्यात जाहिरात आल्यास ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबर किंवा ऑक्टोबर, बघा परीक्षेची तारीख सांगितली सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2026च्या दरम्यान परीक्षा होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा काय मिळू शकतो, वेळ मिळू शकतो. ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन ऑफिसर अकॅडमी म्हणजेच DOO अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता पुन्हा एकदा लक्ष द्या की यामध्ये भरपूर पदं असणार आहेत. काही बॅचेस आपण 12 जून पासून चालू करणार आहेत, तर काही बॅचेस आपण काय असणार तर 5 जून पासून ऑलरेडी चालू केलेले आहेत. ओके, जर का तुम्हाला माहिती आवडली असेल आणि त्याचबरोबर याबाबतचे आणखीन काही अपडेट्स आले असेल तर आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.